हा इम्प्लांट यासाठी स्पेशल होता. याच्यामध्ये फक्त इम्प्लांट करायचा नव्हता. आतापर्यंत जे मी 105 इम्प्लांट केलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त इम्प्लांट टाकणे हे होतं आणि ते सर्व म्हणजे मी करतो, डॉक्टर विपिन करतात. ते इझी वाटायचं की फक्त इम्प्लांट. याच्यामध्ये जो फेल झालेला इम्प्लांट आहे त्याला बाहेर काढणे त्या जागेमधनं आणि नवीन इम्प्लांट तिथे टाकणे. आणि याच्यामध्ये जो पहिला इम्प्लांट होता तो स्क्रूनी फिट केलेला होता, तर तिथून त्यांनी काढणे आणि हे नवीन इम्प्लांटसाठी एक वेल बनवावी लागते. जर आतमधला जो शॉर्ट फेल्युअर झाला त्यांनी त्याला ऐकूच येत नव्हतं आणि त्याला कळलं की मी आतापर्यंत कालपर्यंत ऐकत होतो आणि आज अचानक मला ऐकू येत नाही. तर जेव्हा त्याला हे कळलं तर तेव्हा की आतमधला शॉर्ट फेल्युअर झाला, मग त्याला ते काढणं गरजेचंच होतं. आणि मग त्याला ऐकायचं कसं, तर त्यासाठी त्याला नवीन रिइम्प्लांट टाकणं गरजेचं होतं. म्हणून नवीन कॉक्लिअर कंपनीचा जो इम्प्लांट आहे ज्यांनी त्यांना मदत केली आणि ऑस्ट्रेलियावरून तो पाठवला आफ्टर फर्स्ट मर्जर विथ द DG सोनिक अँड कॉक्लिअर इम्प्लांट अँड ओटिकॉन या कंपनीचा, तर तो हा पहिला इम्प्लांट इथे आलेला आहे केला. याचं हे पहिलं जे इम्प्लांट जे झालं होतं ते 2015 झालं होतं, जेव्हा हा 3 वर्षाचा होता. म्हणजे त्याच्यानंतर 8 वर्षापर्यंत तो त्या इम्प्लांटनी चांगला ऐकत होता. पण त्याच्यानंतर अचानक ते बंद पडलं. हे शॉर्ट फेल्युअर म्हणतात आणि खूप रेअर असतं, असं खूप याच्यामध्ये कॉमनली पाहण्यात येत नाही. आता तो इम्प्लांट काढून आपण त्यांना त्या कंपनीला पाठवण्यात आलेला आहे. ते त्याच्यावर रिसर्च करतील की काय झाले, कसे ते इलेक्ट्रोड्स का काम करत नव्हते. त्याची डेव्हलप झालेली आहे, स्पीच थेरपी वगैरे त्याला मिळालेली आहे आणि तो आत्ताही चांगल्या प्रकारे त्याच्या अभ्यासामध्ये चांगला आहे, खेळण्यामध्ये चांगला आहे, नॉर्मल जीवन जगत आहे. फक्त आता जर त्याला एक्सप्लांटेशन करून रिइम्प्लांटेशन केलं नसतं तर तो पुन्हा त्याच जागेवर शून्यातच गेलेला असता. तर आता तो चांगल्या प्रकारे 2-3 कारणं आहेत. जर तो पडला, जर सिरॅमिक इम्प्लांट असेल किंवा तो तुटला किंवा कोणी त्याच्या डोक्यावर मारलं किंवा तो मोटरसायकलनी जात असताना पडला, ॲक्सिडेंट झाला, अशा वेळेला तर कवटी फुटते, तर तो इम्प्लांट खूपदा ब्रेकअप होऊ शकतो. पण याच्या केसमध्ये असं झालेलं नाही, म्हणूनच त्याला ट्रॉमॅटिक डॅमेज नाही म्हणता, त्याला शॉर्ट फेल्युअर म्हणतात. शॉर्ट फेल्युअर म्हणजे आतमधले जे इलेक्ट्रोड्स आहे त्यांचं खराब होणं. त्याचे कारण मीमांसा करण्यासाठीच तो इम्प्लांट पुन्हा वापस जातो आणि त्याच्यावर पूर्ण रिसर्च होतो. त्याचा जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हाच आपल्याला कळेल की ते का म्हणून झालं. आणि त्याला मी जेव्हा उघडलं त्यावेळेला कोणतंच इन्फेक्शन वगैरे नव्हतं आतमध्ये. जर आत्ता त्यांनी मुलाला, म्हणजे माझं नेहमी हे म्हणणं असतं की त्या बाळाची आई जी असते तीच त्याची पहिली डॉक्टर असते आणि तिलाच समजत असते की माझा मुलगा कुठे जर डब्बा पडला तर दचकत नाही, मी आवाज देते तर पाहत नाही, तर त्यांनी हे पाहायचं आहे. दुसरी गोष्ट आहे, आमच्याकडे जे ऑडिओलॉजिस्ट आहे मृगावैद्य डॉक्टर विपिन आहे तिथे, तर ह्या लोकांकडे जर 2 आता तर जन्म झाल्या झाल्या जर OAE नावाची एक टेस्ट आहे, ऑटो अकॉस्टिक इमिशन, ते लहान बाळामध्ये जर टाकलं त्याला काही बोलावं लागत नाही. तिथून जे रिस्पॉन्स येतात त्यांनी समजून येते की पास आहे की रेफर आहे. जर ते रेफर आलं तेव्हा समजायचं की आपल्या मुलाला काही ना काही व्याधी आहे आणि येऊन मग त्याचं ब्रेन स्टेम इव्होक रिस्पॉन्स ऑडिओमेट्री, ज्याला बेरा म्हणतात, ते करून त्वरित त्याच्यावर कॉक्लिअर इम्प्लांट जर केलं तर आपण त्याला ह्या सगळ्या मूकबधीर जगापासून नॉर्मल हसणाऱ्या बोलणाऱ्या जगामध्ये आणू शकतो. री इम्प्लांट के बाद डबल खुशी है, क्योंकि इसका कारण ये है कि मेरे बच्चे को अभी थोड़ा एडवांस वाला जो आता है कॉक्लियर इम्प्लांट, वो मशीन मिला है. तो उसमें उसका जो मोबाइल से जैसा कनेक्ट कर सकता है और अच्छी आवाज़ आएंगी उसको, और आगे वाले वो प्रोसेसर ऐसा मिला है कि डेवलप मिला है. जैसा आज नए नए फीचर्स लॉन्च होते हैं मोबाइल के, उस टाइप का ये कॉक्लियर इम्प्लांट है, वो उसको मिला है. री-इम्प्लांट करने के बाद, इम्प्लांट करने के पहले स्कूल जाता था क्या, किस तरह से वो उसका बिहेवियर? नॉर्मल बिहेवियर से, जैसा जो बच्चा सुबह उठ के अपना ब्रश करके नहा धो के स्कूल जाता है, वैसे मेरा बच्चा भी नॉर्मल ही है. बट अभी 3 महीने से जब उसको आवाज़ नहीं आ रही थी तो उस वजह से वो फिर मुझे बोलने लगा, पापा मुझे आवाज़ नहीं आ रही है, मुझे आवाज़ चाहिए. फिर मैं नीलू सोमानी मैडम के पास गया, उनको दिखाया, उन्होंने चेक किया तो बोले अंदर फेल्योर हुआ है. फिर उन्होंने कॉक्लियर इम्प्लांट कंपनी से ही अपना लॉगिन करके उनसे ऐसा सब रिकमेंड किया, तो उन्होंने इसको मर्ज किया हुआ DG सोनिक को, तो हमें ये वहाँ से मिला है. फिर उसके बाद जीवन वेदी सर की तरफ आए हम लोग, फिर उन्होंने पूरा सहयोग किया, तो आज बच्चे का हमारा री इम्प्लांट में हो गया. खुशी कितनी है? बहुत खुशी है सर अभी. और हम चाहते हैं कि हर माँ बाप ने अपने बच्चे का ये करवाना चाहिए. ये नहीं सोचना चाहिए कि हमने बच्चे के अंदर मशीन डाले तो उसके ब्रेन में कुछ हो जाएगा या बच्चे को आवाज़ आएंगी. सर ये सबसे बड़ी महत्व है.
किस तरह की खुशी हुई? खुशी तो बहुत मिली है सर, क्योंकि उसको आवाज़ आएगी और वो अपनी मतलब अपने आगे में जो भी है वो सुनेगा, समझेगा बातों को, पढ़ाई भी कर सकेगा। क्योंकि वो उसको सुनाई नहीं देता तो बहुत चिड़चिड़ करता था वो थोड़ा सा, कि मुझे आवाज़ नहीं आ रही, तो वो बहुत ये करता था। इसलिए अभी आवाज़ आएगी उसको तो बहुत खुशी है।